चंद्रपुर के गोड़ पिंपरी और पोरभुणा तालुका की आंगनवाड़ियों में बच्चों को दिए जाने वाले आहार की गुणवत्ता को लेकर गंभीर मामला सामने आया है। प्रयोगशाला जांच में कुछ खाद्य पदार्थ निर्धारित मानकों के अनुरूप नहीं पाए गए, जबकि कुछ पदार्थ सेवन के लिए असुरक्षित बताए गए हैं। इससे आंगनवाड़ियों में आने वाले हजारों बच्चों के स्वास्थ्य पर सवाल खड़े हो गए हैं। महिला एवं बाल विकास विभाग के नागपुर संभावित कार्यालय ने 18 जून 2026 को संबंधित जांच रिपोर्ट सरकार को भेजी थी। इस मामले को लेकर कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने 9 अगस्त को प्रेस कॉन्फ्रेंस कर सरकार और प्रशासन पर निशाना साधा। उन्होंने आहार आपूर्ति व्यवस्था की उच्च स्तरीय जांच और दोषी आपूर्तिकर्ताओं व अधिकारियों पर कड़ी कार्रवाई की मांग की। वडेट्टीवार ने चंद्रपुर जिले में आंगनवाड़ी आहार की जांच और राज्य भर में खाद्य नमूनों की नियमित प्रयोगशाला की जांच की मांग भी की है। चंद्रपूरचा रिपोर्ट आहे आणि विभागीय उपायुक्त डीबी मुंडे महिला बाल कल्याण विभाग नागपूर यांनी आयुक्तांना पाठवलेला आहे। हा चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांना जे टीएचआर पुरवलं जातं त्याच्या संदर्भातला रिपोर्ट। मध्यंतरीच्या काळामध्ये अंगणवाड्यांच्या संदर्भात खूप तक्रारी येत होत्या की जे ते टीएचआर मिळते जो राज्याच्या तिजोरीतून 1700 कोटी रुपये महाराष्ट्रात उधळले जातात, आता तो वाढून कदाचित त्यावेळेचा आकडा होता, आता तो कदाचित 2500-2600 कोटीपर्यंत गेला असेल। हे जे पुरवलं जातं हे कोणीच मुलं खात नाही आणि या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर ते नागपूरच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या रिजनल पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीमध्ये ते तपासणीसाठी पाठवलं आणि तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा जो रिपोर्ट आला हा रिपोर्ट माझ्या पुढे आहे। हा टीएचआर म्हणजे राज्य सरकार झोपलं आहे का? टक्केवारीमध्ये इतकं मशगूल झालंय की पोरांच्या भविष्यासाठी बरोबर राज्यामध्ये ठेकेदारांचा पोट भरण्यासाठी हे सगळे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि टक्केवारीमध्ये इतकं मशगूल आहे की पोरं जगली काय मेली काय याच्याशी काही देणं घेणं नाही। अशा प्रकारचा हा निगेटिव्ह रिपोर्ट आहे। या रिपोर्टमध्ये पूर्णतः जे त्यामध्ये न्यूट्रिशन पाहिजे, कंटेंट पाहिजे, जे मॉइश्चर जेवढं पाहिजे, त्यातला सर्व निगेटिव्ह रिपोर्ट हा त्या लॅबचा आलेला आहे। यामध्ये अनेक गावाच्या तपासणी म्हणजे जोगापूर आहे, व्यंकटपूर आहे, धानापूर 2-1 आणि अक्षापूर, वीरगाव हा गोंडपिंपरी तालुक्यातील जवळपास 25 गावातील हे संपूर्ण तपासल्यानंतर यामध्ये या सगळ्या रिपोर्ट जर बघितला इतकं भयावह आहे की त्यातून पोरांना उद्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल। पुन्हा ती बालकं कुपोषित होती, अनेक बिमाऱ्यांनी त्रस्त होती। अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा हा आहार पुरवठा केला जात आहे। याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारमधले मंत्री, सचिव, आयुक्त या महिला बाल कल्याण विभागाचे यांना किती टक्के कमिशन मिळतो म्हणून अशा निकृष्ट दर्जाचा माल अंगणवाडीमध्ये पुरवला जातो। मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठे आहे? त्यांनी या विभागावर ते राष्ट्रवादीकडे खात आहे म्हणून लक्ष देत नाही का? हाही खरा प्रश्न आहे। पण गंभीर बाब अशी की हे खाण्यायोग्य या अंगणवाडीमध्ये या रिपोर्टनुसार हा एवढा मोठा रिपोर्ट आहे आणि हा पाठवलेला संपूर्ण लॅबचा प्रत्येक गावातील तपासणीचा हा सगळा रिपोर्ट स्वतंत्र रिपोर्ट आहे। याची कापी सगळ्यांना म्हणजे हे महाराष्ट्रात कदाचित सुरू असेल। हे एका तालुक्यातील 25 गावांची तपासणी केल्यानंतर या टीएचआरचा हा महाघोटाळा पुढे आलेला आहे। म्हणून मी तुम्हाला आज बोलवलं। हे रिपोर्ट जो माझ्या पुढे आलेला आहे हा मी अधिकृत मला ऑफिस मधून मिळालेला हा रिपोर्ट आहे। मला एवढीच मागणी आहे, जो कंत्राटदार असेल तो त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। हा कोण पुरवठादार आहे? मी त्याचं नाव घेऊ शकतो, मला नाव घ्यायची गरज नाही। पण हे जे कोणी पुरवठादार कंत्राटदार असतील त्याच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला ब्लॅकलिस्टेड केलं गेलं पाहिजे, याच्याकडून काम काढून घेतलं गेलं पाहिजे, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। तर या पोरांचं भविष्य वाचेल, अन्यथा या पोरांचं भविष्य उद्ध्वस्त होईल। त्यांचं आयुष्य लहान बालकावर, अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या बालकावर ते सर्व खाद्य घेतात जबरदस्तीने आणि फेकून देतात। कोणी खात पण नाही, खाण्यायोग्य नाही आणि त्याला चव पण नाही। ते मिळणारं धान्य मुलांसाठीच, मुली छोट्या बालकासाठीच नाही
तर गरोदर आईसाठी सुद्धा ते सुद्धा ते खात नाही. गरोदर मातांना मिळालं जातं ते सुद्धा घेतलं जात नाही. म्हणजे सरकारची तिजोरीची लूट ठेकेदाराला पोचण्यासाठी आणि कंत्राटदाराचं पोट भरण्यासाठी आणि त्या विभागातील टक्केवारी घेण्यासाठी हा धंदा राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.